दूताचा मरियेला संदेश. प्रभूच्या दूताने मरियेला संदेश दिला आणि ती पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भ संभवली. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. पहा मी प्रभूची दासी आहे, तुझ्या शब्दाप्रमाणे माझ्या ठाई हो. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. देव शब्द मनुष्य झाला आणि आम्हामध्ये राहिला. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. ख्रिस्ताने दिलेल्या वचनास आम्ही पात्र व्हावे म्हणून हे पवित्र देवमाते, आम्हासाठी विनंती कर. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, तुझ्या पुत्राचा देहधर्माचा संदेश दूताने आम्हाला दिला. त्याच्या दुःख सहनाच्या व क्रूसाच्या द्वारे आम्हाला पुनरुत्थानाचे वैभव मिळावे म्हणून आमची मने तुझ्या कृपेने संपन्न कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रवेश गीत. गीत क्रमांक 1. गीत क्रमांक 1. सुंदरी गा स्तुती गान, प्रभु रायाचे गा गुणगान. वसुंदरी गा स्तुती गान, प्रभु रायाचे गा गुणगान. प्रभु सामोरी हर्ष भरिया, भाव भरित्या नमन करा. तोची ईश्वर जनक आपुला, असा अंतरी भाव धरा. करा तयाचा हो सन्मान, प्रभु रायाचे गा गुणगान. वसुंदरी गा स्तुती गान, प्रभु रायाचे गा गुणगान. आजच्या मिसाचे हेतू. स्वर्गवासी नाझरेथ विक्टर लोपिस यांच्या आत्म्यासाठी, स्वर्गवासी रोजीबाई फ्रान्सिस कोरिया यांच्या आत्म्यासाठी, स्वर्गवासी इस्मालबाई रॉड्रिक्स यांच्या आत्म्यासाठी, स्वर्गवासी कार्मेलिन जोसेफ तुस्कॉनो यांच्या आत्म्यासाठी, रिबेलो कुटुंबातील मृत व्यक्तींच्या आत्म्यासाठी, तसेच जे वाढदिवस साजरा करीत आहेत त्यांच्यासाठी व आपल्या सर्वांच्या हेतूसाठी ह्या मिसामध्ये आपण प्रार्थना करूया. पिता, पुत्र व पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती व पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हाला लाभो आणि तुम्हाला सुद्धा. या पवित्र मिसाच्या रसात सहभागी होत असताना पात्र ठरावेत म्हणून केलेल्या पापांबद्दल पश्चातापी अंतकरणाने प्रभूकडे क्षमा मागूया. सर्वांनी एकत्र. सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनी जवळ कबूल करतो की कल्पनाने, शब्दाने, कृत्याने, ऐगईने फार पाप केली आहेत. हा माझा अपराध, हा माझा अपराध, हा माझा फार मोठा अपराध. म्हणून मी नित्य कुमारी पवित्र मरिया, सर्व देवदूत व संत यांना व तुम्हा बंधू भगिनींना विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्व सामर्थ परमेश्वर आम्हावर दया करो व आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेभो. आमेन.
कर रे प्रभुजी, आम्ही जमलो तुझी आधारी. करुणा कर रे प्रभुजी, आम्ही जमलो तुझी आधारी. करुणा कर रे ख्रिस्ता, आम्ही जमलो तुझी आधारी. करुणा कर रे ख्रिस्ता, आम्ही जमलो तुझी आधारी. करुणा कर रे प्रभुजी, आम्ही जमलो तुझी आधारी. करुणा कर रे प्रभुजी, आम्ही जमलो तुझी आधारी. आम्ही जमलो तुझी आधारी. आम्ही जमलो तुझी आधारी. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, आमच्या सर्व सामर्थ्य बापा, श्रद्धेच्या बंधनाने आम्हाला जोडले आहे, परंतु आमचा स्वार्थीपणा आम्हाला विभक्त करील याची आम्हाला जाणीव आहे. तुझ्या कृपा सामर्थ्याची आम्हाला नित्य गरज आहे. प्रेमबंधनाने आम्हाला एकत्रित ठेव. एक कुटुंब म्हणून जीवन जगण्यास आम्हाला सहाय्य कर. सुवार्तेच्या संदेशाप्रमाणे आचरण करण्यास आम्हाला कृपा दे. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. पहिले वाचन राजे 1 ह्या पुस्तकातून घेतलेले वाचन. इस्राएलकर नाबोत याचा द्राक्षाचा मळा इस्राएल येथे शोमरोनाचा राजा अहाब याच्या राजवाड्यापाशी होता. अहाब नाबोथला म्हणाला, तुझ्या द्राक्षाचा मळा माझ्या वाड्यानजीक आहे, तो मला दे, म्हणजे मी त्यात भाजीपाला लावीन. त्याच्याऐवजी मी तुला त्याहून चांगला द्राक्षाचा मळा देतो, किंवा तुझी इच्छा असल्यास मी तुला त्याचे पैसे देतो. नाबोत अहाबला म्हणाला, माझ्या वाडवडिलांचे वतन मी आपणाला द्यावे असे परमेश्वर माझ्या हातून न घडो. मी आपल्या वाडवडिलांचे वतन तुला देणार नाही, असे इस्राएलकर नाबोत म्हणाला. म्हणून अहाब उदास आणि खिन्न होऊन आपल्या घरी गेला. तो जाऊन बिछाण्यावर पडला आणि आपले तोंड फिरवून अन्न सेवन करीना. तेव्हा त्याची स्त्री इजबेल ही त्याच्याकडे येऊन विचारू लागली, आपण अन्न सेवन करत नाही, इतके आपले मन खिन्न का झाले आहे? तो तिला म्हणाला, इस्राएलकर नाबोत ह्यास मी म्हणालो की पैसे घेऊन मला तुझ्या द्राक्षाचा मळा दे, अथवा तुला पसंत वाटल्यास मी त्याच्याऐवजी तुला दुसरा द्राक्षाचा मळा देतो. यावर तो म्हणाला, मला आपल्या द्राक्षाचा मळा द्यावायचा नाही. त्याची बायको इजबेल त्यास म्हणाली, सांप्रत इस्रायलावर आपली राजसत्ता आहे ना, चला उठा, अन्न सेवन करा, आपले मन आनंदित करा. इस्राएलकर नाबोतचा द्राक्षाचा मळा मी आपणाला मिळवून देतो. मग तिने अहाबच्या नावाने पत्रे लिहिली आणि त्यावर त्याची मुद्रा केली. आणि नाबोत राहत होता त्या गावात त्याच्या शेजारी राहणारे वडीलजन आणि सरदार यांच्याकडे ती रवाना केली. तिने पत्रात याप्रमाणे लिहिले, उपवासाचा जाहीरनामा काढा आणि नाबोथला लोकांसमोर उच्चस्थानी बसवा आणि 2 अधम मनुष्य त्याच्यासमोर बसवा. त्याने देवाचा आणि राज्याचा धिक्कार केला.
अशी साक्ष त्या दोघांनी द्यावी. मग गावाबाहेर नेऊन त्याला मरेपर्यंत दगडमार करावा. इजबेलच्या पत्रांतील आज्ञेप्रमाणे त्या गावात राहणाऱ्या वडीलजनांनी आणि सरदारांनी केले. त्यांनी उपासाचा जाहीरनामा काढला आणि नाबोथला लोकांसमोर उच्च स्थानी बसवले. 2 अधम पुरुष येऊन त्याच्यासमोर बसले. त्या अधम पुरुषांनी लोकांसमक्ष नाबोथ विरुद्ध साक्ष दिली. ते म्हणाले, नाबोथने देवाचा आणि राज्याचा धिक्कार केला आहे. त्यानंतर त्यांनी त्यास नगराबाहेर नेऊन तो मरेपर्यंत दगडमार केला. त्यांनी इस्रायलला सांगून पाठवले की नाबोथला दगडमार केला आणि तो मेला. नाबोथला दगडमार होऊन तो मेला हे इजबेलने ऐकले. तेव्हा ती अहाबला म्हणाली, उठा, जो द्राक्षाचा मळा इस्रायलकर नाबोथ पैसे घेऊन आपणाला देण्यास कबूल नव्हता तो ताब्यात घ्या. नाबोथ आता जिवंत नाही, मेला आहे. इस्रायलकर नाबोथ मरण पावला हे अहाबने ऐकले. तेव्हा तो त्याच्या द्राक्षाच्या मळ्याचा ताबा घ्यावयास जाण्यासाठी उठला. हा प्रभूचा शब्द आहे. धन्यवाद. प्रतिसाद. हे परमेश्वरा, माझ्या चिंतनाकडे लक्ष दे. हे परमेश्वरा, माझ्या चिंतनाकडे लक्ष दे. हे परमेश्वरा, माझ्या बोलण्याकडे कान दे. माझ्या चिंतनाकडे लक्ष दे. हे माझ्या राजा, माझ्या देवा, माझा धावा ऐक, कारण मी तुझी प्रार्थना करत आहे. प्रतिसाद. हे परमेश्वरा, माझ्या चिंतनाकडे लक्ष दे. तू दुष्टपणाची आवड धरणारा देव नाहीस. दुष्टपणाला तुझ्याजवळ थारा नाही. तुझ्या दृष्टीपुढे बढाई मारणारे टिकणार नाहीत. प्रतिसाद. हे परमेश्वरा, माझ्या चिंतनाकडे लक्ष दे. सर्व कुकर्म करणाऱ्यांचा तुला तिटकारा आहे. असत्य भाषण करणाऱ्यांचा तू नाश करतोस. खुनी आणि कपटी मनुष्याचा परमेश्वराला वीट येतो. प्रतिसाद. हे परमेश्वरा, माझ्या चिंतनाकडे लक्ष दे. जयघोष. Hallelujah, 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 hallelujah. गागीत नवे हो प्रभु थाई, गागीत नवे हो प्रभु थाई, गागीत नवे हो प्रभु थाई, गागीत नवे हो प्रभु थाई. हालेलुया, 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 हालेलुया. प्रभू तुम्हाबरोबर असो आणि तुम्हाबरोबर सुद्धा. संत मत्तलेखी शुभ वर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभू तुझा गौरव असो. येशूने आपल्या शिष्यांस म्हटले, डोळ्याबद्दल डोळा आणि दाताबद्दल दात असे सांगितले होते. हे तुम्ही ऐकले आहे. मी तर तुम्हाला सांगतो, दृष्टाला अडवू नका. जो कोणी तुझ्या उजव्या गालावर मारतो त्याच्याकडे दुसरा गाल कर. जर तुझ्यावर फिर्याद करून तुझी बंडी घेऊ पाहतो त्याला तुझा अंगरखाही घेऊ दे. आणि जो कोणी तुला वेठीस धरून 1 कोस नेईल त्याच्याबरोबर 2 कोस जा. जो तुझ्याजवळ काही मागतो त्याला दे, आणि जो तुझ्यापासून उसने घेऊ पाहतो त्याला पाठमोरा होऊ नकोस. प्रभूचे हे शुभ वर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. ख्रिस्ताठाई जमलेल्या माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, आजच्या मथेच्या शुभवर्तमानामध्ये प्रभू येशू ख्रिस्त म्हणतात, डोळ्याबद्दल डोळा किंवा दाताबद्दल दात
म्हणजेच तशाच तसे असे जीवनात वागू नका. आणि जर तुम्ही वागले तर त्यातून शत्रुत्व निर्माण होते. पुढे प्रभू येशू ख्रिस्त म्हणतात, दुष्टाला तर अडवूच नका. जो कोणी तुमची बंडी घेऊ पाहतो त्याला अंगरखाई द्या. जो कोणी तुम्हाला 2 कोस घेऊन जाऊ पाहतो आणखी पुढे 2 कोस चला. म्हणजेच जीवनामध्ये सहनशील राहा. जर तुम्ही सहनशील राहिले तरच तुमचं जीवन हे पवित्र होईल. तुमचं जीवन परमेश्वराच्या जीवनासारखं होईल. आजच्या ऐहिक जीवनातील कुटुंबामध्ये जर आपण त्या कुटुंबावर चिंतन करून पाहिलं तर कुटुंबामध्ये शिक्षण आहे, संपत्ती आहे, परंतु शांती नाही, एकोपा नाही. वाद वाढत चाललेले आहेत. मग ते वाद आई वडील मुलं किंवा सासू सून किंवा शेजाऱ्याबरोबर वाढत चाललेले आहेत. कोणाचे विचार पटत नाहीत. कोणाला स्वतःचा स्वार्थ साधायचा आहे, इतरांचं हित लक्षात घ्यायचं नाही. आणि म्हणून ही भांडणं वाढत चाललेली आहेत. आणि अशा वेळी आपल्याला प्रभू येशू ख्रिस्त बोध करत असताना म्हणतो की सहनशील राहा. कोणीतरी कुटुंबात नमतं घेतलं पाहिजे, कोणीतरी ऐकलं पाहिजे आणि त्यातून मार्ग निघू शकतो. आणि हेच खरं जीवन आहे. परंतु आजच्या या ऐहिक जीवनामध्ये जर आपण पाहिलं, आपण चर्चमध्ये येतो, प्रार्थना करतो किंवा आपल्या कुटुंबातील जे नवविवाहित आहेत, लग्न संस्कारामध्ये आपण चांगली वचनं दिलेली आहेत. आणि तीच वचनं काही महिन्यांनी किंवा वर्षांनी आपण तेवढ ठेवू शकत नाहीत किंवा जगू शकत नाहीत. आणि ह्यामध्ये प्रत्येकाचा स्वार्थ आहे. आणि त्यामुळे कुटुंबामध्ये फूट पडते, वाद निर्माण होतात. आणि प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला सांगतो की सहनशील राहा. आणि ही सहनशीलता आपल्या कुटुंबामध्ये केव्हा येईल? जेव्हा आपण ह्या सहनशीलतेसाठी आपल्याला कष्ट करावे लागतील, त्याग करावा लागेल. आणि तेव्हाच आपल्या कुटुंबामध्ये खरी शांती येईल. खरा आनंद, जो शाश्वत आनंद जो आहे, जो प्रभू येशू ख्रिस्ताने अनुभवला आहे, तो आनंद आपल्या कुटुंबामध्ये येईल. आपल्या बायबलमधील जुन्या करारामध्ये अब्रामाला श्रद्धेचा पिता म्हणून म्हटले आहे. अब्राम हा श्रद्धेचा पिता एका वर्षात किंवा काही 2-3 वर्षामध्ये झालेला नाही, तर त्याच्या जीवनामध्ये अनेक आव्हानं आली, अडचणी आल्या. आणि ह्या अडचणीला तो सामोरे जात असताना परमेश्वरावर त्यांनी लक्ष केंद्रित केलं, परमेश्वरावर विश्वास ठेवला. आणि तेव्हा तो जीवनामध्ये यशस्वी झाला. नवीन करारामध्ये सौलाचा पौल काही महिन्यात झाला नाही, वर्षात झाला नाही, तर सौलाचा पौल होण्यासाठी त्याला त्याचं परिवर्तन होण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागले, सॅक्रिफाईस करावं लागलं. त्याला यहुदी समाज जे त्याचे सोबती होते त्यांना सोडावं लागलं. आणि ख्रिस्ताची जी तत्व आहेत ती तत्व स्वीकारावी लागली. आणि तेव्हाच तो चांगल्या प्रकारे ख्रिस्ताचा संदेश देऊ शकला.
चांगल्या प्रकारे पवित्र जीवन जगू शकला आणि म्हणून त्याला 12वं प्रेषित म्हणून गणण्यात आलं. पवित्र मरिया जिला परमेश्वराने योजना सादर केली आणि योजना सादर करताना तिने आनंदाने स्वीकारली, परंतु जेव्हा ही योजना सफळ होण्यासाठी, यशस्वी होण्यासाठी तिच्यावर अनेक संकट आली, अनेक दुःख आलं आणि ही दुःख तिने आपल्या अंतःकरणात ठेवली आणि परमेश्वरावर भिष्ट ठेवून जीवन जगली आणि म्हणून ती यशस्वी झाली. आपल्या भारतातील महात्मा गांधी की जे लंडनमध्ये ज्यांनी बॅरिस्टरची पदवी घेतलेली होती आणि जेव्हा ते आपल्या भारतामध्ये आले आणि जेव्हा भारतातील चित्र पाहिलं, भारत पारतंत्र्यामध्ये होता, अन्याय होता भारतातील लोकांवर आणि अशा वेळी जी ख्रिस्ताने शिकवण दिली, आज आपण जे ऐकतो ती शिकवण त्याने स्वीकारली, ख्रिस्ताला त्याने स्वीकारलं आणि अहिंसावादी चळवळ आपल्या देशामध्ये त्यांनी सुरू केली आणि त्यासाठी अनेक वर्ष लागली. त्यांना मार खावा लागला, अपमान सहन करावा लागला, कुटुंबात तुरुंगात जावं लागलं, कुटुंब सोडावं लागलं आणि याच त्यागातून त्याने आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं आणि ते महात्मा झाले. आजच्या मिसामध्ये आपण सहभागी होत असताना आपण आपल्या जीवनाचा आढावा घेऊया. मग आपल्या कुटुंबात असो किंवा आपण आपल्या आजूबाजूचा जो समाज आहे, शेजारी आहेत, त्या शेजाऱ्याबरोबर आपले संबंध कसे आहेत, कुटुंबातील माझी मुलं, माझ्या सुना का इतर व्यक्ती यांच्याबरोबर संबंध कसे आहेत आणि हे नातं जे आहे हे का बिघडलेलं आहे. कारण कोणीतरी फसवणूक केलेली आहे, कोणीतरी अधिकाराचा गैरवापर केलेला आहे आणि कोणीतरी आपले विचार इतरांवर लादण्याचा प्रयत्न केलेला आहे. इतरांचं हित, कुटुंबातील व्यक्तींचं हित किंवा समाजातील व्यक्तींचं हित आपण लक्षात घेतलेलं नाही आणि म्हणून ह्या अन्यायामुळे आपल्या कुटुंबात शांती नाही. आपल्याला जर जीवनामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर आपल्याला नम्र होऊन सहनशील व्हायला लागेल, सौम्य व्हायला लागेल आणि तेव्हाच आपण आपल्या कुटुंबामध्ये एक ख्रिस्ताची शिकवण जी आहे ती ख्रिस्ताची शिकवण आपण स्वीकारू शकू आणि ह्यातूनच आपल्याला नवजीवन मिळणार आहे आणि हेच नवजीवन आपल्याला मिळावं म्हणून आपण या मिसामध्ये प्रार्थना करूया. अर्पण गीत, गीत क्रमांक 92, गीत क्रमांक 92. सुवंदित होय नाम प्रभुचे, सुवंदित प्रभुराया, सुवंदित होय नाम, सुवंदित होय नाम प्रभुचे, सुवंदित प्रभुराया, सुवंदित होय नाम.
बंधू भगिनीनो, माझे व तुमचे बलिदान परमेश्वर पित्याला मान्य व्हावेत म्हणून प्रार्थना करा. आपल्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करो व त्या नावाचे गुणगान व गौरव होऊन आमचे व त्याच्या पवित्र ख्रिस्त मंडळाचे कल्याण हो. हे प्रभू परमेश्वरा, भाकर व द्राक्षरसाद्वारे तू आम्हाला शारीरिक व आत्मिक अन्न देतोस. या बलिदानाच्या कृपाशक्तीने आम्हाला शारीरिक व आत्मिक आरोग्य लाभावे व नवजीवनाचे वरदान मिळावे म्हणून सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. प्रभू तुम्हाबरोबर असो आणि तुम्हाबरोबर सुद्धा. तुमचे अंतकरम प्रभूकडे लावा. आम्ही ते लाविले आहे. प्रभू आमचा परमेश्वराचे आभार मानूया. ते योग्य व रास्त आहेत. हे पवित्र पित्या सर्व समर्थ सनातन परमेश्वरा, आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावेत योग्य व तारणदायक आहे. त्याच्याद्वारे तू सर्व सृष्टीची पुनर्निर्मिती केलीस. त्याच्या संपत्तीमध्ये आम्हा सर्वांना भागीदार केलीस. तो ईश्वर असून त्याने ईश्वरी वैभवाचा त्याग केला. क्रुसाला आपले रक्त सांडून त्याने जगाला शांती दिली. म्हणूनच सर्व सृष्टीत त्याला सर्वश्रेष्ठ गणण्यात आले. त्याची भक्ती करणाऱ्यांसाठी तो शाश्वत जीवनाचा झरा बनला. आणि म्हणून स्वर्गीय दरबारातील दूतांच्या सर्व गायकवंतांच्या निरंतर गुणगानात सामील होऊन आम्ही तुझा गौरवगीत गातो. पावन 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 तुझी हे सर्व शक्तिमय परमेश्वरा, तुझ्या महिमेने होऊनी आदंब जयगण गाऊ लागली स्वर्ग धरणी. जय जयकार होई ईश्वर चरणी, जय जयकार होई ईश्वर चरणी, जय जयकार होई ईश्वर चरणी. पावन 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 तुझी हे सर्व शक्तिमय परमेश्वरा, प्रभु नावे येतो अति धन्य होई. जयगण गाऊ लागली स्वर्ग धरणी. जय जयकार होई ईश्वर चरणी, जय जयकार होई ईश्वर चरणी, जय जयकार होई ईश्वर चरणी. पावन 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 तुझी हे सर्व शक्तिमय परमेश्वरा. प्रभू तू खरोखर पवित्र आहेस. सर्व पावित्र्याचा तू उगम आहेस. ही दाणे पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा यांच्यावर येवो. ही दाणे आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनवत. स्वइच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःख सणापूर्वी त्याने भाकर घेतली, तुझे आभार मानले आणि भाकर मोडून ते आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा. हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने आपल्या हातात प्याला घेतला. पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे. नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पाप क्षमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेच्या रसाचा आपण जयघोष करूया. ख्रिस्त मरण पावला, ख्रिस्त जिवंत झाला, ख्रिस्त पुन्हा येईल. त्याच्या मरणाच्या व पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे पित्या, आम्ही तुला ही जीवनदायी भाकर वा तारणदायक प्याला अर्पण करतो. तुझ्यासमोर उभे राहण्यास, तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो.
ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावेत असे आम्ही विनवितो. प्रभो, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. आमचे परमगुरू स्वामी फ्रान्सिस, महागुरू स्वामी फेलिक्स व इतर सर्व महागुरू धर्मगुरू यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ता ठाई विश्रांती पडलेल्या आमच्या बंधू भगिनींची आठवण कर. त्यांना व ख्रिस्त वासी झालेल्या इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्वांवर दया कर. देवमाता धन्य कुमारी मरिया, तिचा पती संत योसेफ, सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्या बरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ता ठाई पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्व सामर्थ्य पित्या तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा हो. आमेन. स्वर्गीय बापाने आमच्या पापांची क्षमा करावी व आमचा अपराध करणाऱ्यांना क्षमा करण्याची सुबुद्धी आम्हाला द्यावी म्हणून आपण त्याच्याकडे प्रार्थना करूया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज मला दे आणि जसे आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो तसे तू आमच्या अपराधांची क्षमा कर आणि आम्हाला मोहात पडू नकोस पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभू, सर्व वाईटापासून आमचं संरक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्याने पापांपासून दूर राहावे व सर्व संकटांपासून सुरक्षित असावे. कारण राज्यातील गर्व गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितास म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापांकडे पाहू नकोस, तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती बाईक देण्याची कृपा कर. तो नित्य जीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हा बरोबर सदा असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. आपण एकमेकात शांतिवंदन करूया. ईश्वरा समर्पित को करा, तुझं हरीशी पाप जगाचे आम्हावर दया कर. हे ईश्वरा समर्पित को करा, पाप जगाचे आम्हावर दया कर. हे ईश्वरा समर्पित को करा, तुझं हरीशी पाप जगाचे आम्हाला शांती दे, आम्हाला शांती दे, आम्हाला शांती दे. जगाची पापे दूर करणारे हे देवाचे कुकृपा ह्याच्या भोजनास बोलविण्यात आलेली सर्व धन्य
हे प्रभू, तुझा स्वीकार करण्यास मी पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोल म्हणजे मी बरा होईन. माझ्या प्रिय येशू, तू अल्तारावरील पवित्र साक्रामेंतात जातीने हजर असतोस, ह्यावर माझी नितांत श्रद्धा आहे. सर्वांपेक्षा माझे तुझ्यावर प्रेम आहे आणि माझ्यामध्ये तू यावा अशी माझी तीव्र इच्छा आहे. ह्या दिवसात मी तुला पवित्र मिसा साक्रामेंताद्वारे स्वीकारू शकत नसलो तरी निदान आध्यात्मिक स्वरूपात तू माझ्या अंतःकरणात ये. तू नेहमीच माझ्याबरोबर असतोस. मी तुला मिठी मारतो. तुझ्यापासून माझा कधीही वियोग होऊ देऊ नकोस. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, या ख्रिस्त शरीर साक्रामेंताद्वारे ख्रिस्त सभेमध्ये ऐक्याचे व शांतीचे साम्राज्य प्रस्थापित कर. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. सर्व सामर्थ परमेश्वर पिता, पुत्र व पवित्र आत्मा यांचा आशीर्वाद तुम्हावर येवो. आमेन. जा ख्रिस्ताच्या शांतीने तुम्हास पाठविण्यात येत आहे. देवाचे आभार मानूयात. करोना व्हायरसमुळे बाधित लोकांसाठी प्रार्थना. सर्व समर्थ व दयावंत परमेश्वरा, सर्व जगाला तू तुझे प्रेम सदैव व सर्वत्र दाखवितोस. करोना व्हायरसमुळे बाधित झालेल्या विश्वाच्या वेगवेगळ्या भागातील लोकांसाठी आम्ही तुझ्याकडे प्रार्थना करीत आहोत. करोना व्हायरसमुळे निर्माण झालेली परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी या आजाराने पछाडलेल्या व्यक्तींना व त्यांच्या कुटुंबियांना आरोग्यदायी स्पर्श लाभण्यासाठी आम्ही तुझ्याकडे कळकळीने याचना करतो. या आजारावर लवकरात लवकर प्रभावी उपाय शोधण्यासाठी संशोधन करणाऱ्या डॉक्टरच्या प्रयत्नांना यश लाभावे म्हणून आम्ही तुझ्याकडे करुणा भागतो. लोकांच्या हितासाठी झटणाऱ्या सरकारी व आरोग्य यंत्रणांद्वारे या आजारावर मात करण्यासाठी योग्य पावले उचलली जात आहेत. त्यांच्या फलद्रुपतेसाठी आम्ही प्रार्थना करतो. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करीतो. आमेन. येशूच्या अतिपवित्र हृदयाच्या सणाचा नोवेना. येशूच्या हृदयास कुटुंबाचे समर्पण. हे येशूच्या पवित्र हृदया, तू राजा आहेस व ख्रिस्ती कुटुंबात राज्य करण्याची तुझी इच्छा आहे. आज आम्ही आम्हावरील तुझा राज्याधिकार जाहीर करतो.
व यापुढे आम्ही आमचे जीवन तुझ्या जीवनाप्रमाणे करण्याचे वचन देतो. आमच्या हृदयात तू नेहमी राज्य कर व तुझ्या प्रेमाची ज्योत त्यात नेहमी पेटती ठेव. हे दिव्य हृदया तू आमच्या कुटुंबाचा मार्गदर्शक हो. आमच्या शारीरिक व आत्मिक कार्यास आशीर्वाद दे. आमच्या चिंता दूर कर, आमचे कष्ट हलके कर, आमच्या अडचणीत आम्हाला मार्ग दाखव. आमच्या आजारातून आमची सुटका कर. तुझ्या कृपेत आम्हाला मरण येऊ दे. आमच्या कुटुंबातील मरण पावलेल्या सर्वांना शांती दे. तू परमेश्वर असून सर्व काळ जिवंत राहतोस व राज्य करतोस. आमेन. हे येशूच्या हृदया सनातन बापाच्या पुत्रा आम्हावर दया कर. हे येशूच्या हृदया प्रेमाच्या जळते भट्टी आम्हावर दया कर. हे येशूच्या हृदया सर्व हृदयाच्या राजा व मध्या आम्हावर दया कर. अंतिम गीत क्रमांक 168. गीत क्रमांक 168. कधी धरती संतरतो आणि आकाश पांघरतो. कधी धरती संतरतो आणि आकाश पांघरतो. प्रभू संदेश घेऊन मी घरी अखेरचा जातो. कधी धरती संतरतो आणि आकाश पांघरतो. कधी आभाळ कोसळते, कधी वरून धग धगते. कधी आभाळ कोसळते, कधी वरून धग धगते. तरी प्रभू पावला स्मरुनी पाऊल उचलितो. कधी धरती संतरतो आणि आकाश पांघरतो. कधी धरती संतरतो आणि आकाश पांघरतो. प्रभू संदेश घेऊन मी घरी अखेरचा जातो. कधी धरती संतरतो आणि आकाश पांघरतो. आकाश पांघरतो आणि आकाश पांघरतो.